श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद् आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज 12वा दिवस आहे आपल्या या प्रवचनमालेचा। सुरुवातीला काही श्लोक म्हणूया माझ्यानंतर। वसुदेवसुतं देवं कौसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्सः सुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत् नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपात्तमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् ततो जयमुदीरयेत् हरये नमः हरये नमः हरये नमः। आज तारीख आहे 19 डिसेंबर। आपल्या गोव्याच्या दृष्टीनं आजचा महत्त्वाचा पवित्र दिवस म्हणायला हरकत नाही, मुक्ती दिन। आता गोव्याचा मुक्ती दिन आणि भारताचा स्वातंत्र्य दिन यात काही फरक आहे का? तर प्रापंचिक अर्थानं जर बघितलं, या ऐहिक आपण म्हणतो या इहलोकातल्या प्रपंचातल्या अर्थानं बघितलं तर फरक आहे। मुक्तीसाठी बाहेरून प्रयत्न केले जातात। म्हणजे आपण बघतो की त्या सगळ्या स्वातंत्र्य वगैरे आलेल्यांच्या गोव्यात त्यांना तशी साथ होती, नाही असं नाही, पण शेवटी सैन्य आलं आणि सैन्याने गोवा मुक्त केला। सीता सुद्धा आपण मुक्ती म्हणतो। राम वगैरेनी बाहेरून सैन्य युद्ध केलं, रावणाचा संहार केला आणि सीतेला मुक्त केलं। सीता आपणून मुक्त झाली असती तर सीतेचं स्वातंत्र्य म्हणलं असतं। भारतात कसं झालं की सगळं भारतातूनच झालं। तो जो संघर्षाचा लढा जो 1857 ते 1947 चालू होता, तो सगळा भारतातल्या लोकांनी भारताच्या स्वातंत्र्यासाठी केला होता। फार महत्त्वाने आध्यात्मिकदृष्ट्या मुक्ती म्हणजे स्वातंत्र्य, हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर हा 60वा मुक्तिदिन आहे। म्हणजे हा म्हणता आपला गोवा मुक्त झाल्यानंतर 60 वर्ष झाली। चिंतन आपण करूया, आपण ह्या 60 वर्षात किती वर्ष या गोव्यात होतो
किती वर्ष आपण गोव्यात होणारे बदल हे बघितलेले आहेत आणि न बदलणारे काय आहे. ज्यावेळेला 60 साली ज्यावेळेला आपण म्हणतो की मुक्ती झाली त्यावेळेला स्वामी समर्थ साईबाबा जसे होते तसेच ते आजही आहेत. अक्कलकोट आणि शिर्डीमध्ये खूप बदल झाला आहे गेल्या 60 वर्षात. पण गजानन महाराज तेच आहेत, गोंदवलेकर महाराज तेच आहेत, स्वामी स्वरूपानंद तेच आहेत. त्याच्यात बदल झाला ना, मूर्ती बदलतील, वास्तू बदलतील, वास्तूचा जीर्णोद्धार होईल, आपण म्हणतो रिनोव्हेशन, जीर्णोद्धार, परंतु देवत्व जे आहे ना ते आहे तसंच राहतं. त्यामुळे काय की आपण त्या देवत्वाची उपासना करतोय. आपला सध्या विषय जो चालू आहे ते उद्धरेर आत्मन आत्मानम. स्वतःचा उद्धार जर स्वतः करायचा असेल तर त्याला उत्तम साधन काय, तर आपण बघितलं एकाग्रता, जीवनाची परिमितता, म्हणजे जीवन अगदी योग्य प्रमाणात सगळं असलं पाहिजे. चालणं, बोलणं, झोपणं, मुख्य म्हणजे लोकांच्यात मिसळणं, खाणं पिणं या गोष्टी आल्याच. युक्त पाहिजे, नियत पाहिजे, संयत पाहिजे, आपण बघितला हा विचार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे समदृष्टी पाहिजे, समदर्शन पाहिजे. म्हणून या 3 गोष्टी एकत्र आल्या की एकाग्रचित्त किंवा एकाग्रता जमली पाहिजे. जीवन परिमित असलं पाहिजे, म्हणजे आपण म्हणतो ना मॅक्सिमम अवॉइड करा, मिनिमम अवॉइड करा, ऑप्टिमम. त्या ऑप्टिममला बरोबर आपण म्हणतो की जीवन कसं पाहिजे, परिमित पाहिजे आणि सगळीकडे समदृष्टी पाहिजे. सगळ्यांच्या आत आपण रामराम म्हणताना आपण म्हणतो ना की तुझ्यातल्या रामाला माझ्यातला राम नमस्कार करतोय. हा देहाचा नमस्कार ही कृती आहे, जेस्चर आपण ज्याला म्हणतो तशी ती कृती आहे. परंतु माझ्या आत जो राम आहे आत्माराम, तो तुझ्या आतल्या म्हणजे आत्मारामाला नमस्कार करतोय. यालाच ज्ञानेश्वर वगैरे म्हणतात की माझ्यात चैतन्य आणि तुझ्यात चैतन्य आहे, ते चैतन्य चैतन्याला मिळालं. एका दिव्याने दुसरा दिवा लावला, दोन्ही दिवे लागले, नंतर येणाऱ्याला विचारलं की कुठल्या दिव्यावर कुठला दिवा लागलाय सांगता येत नाही. म्हणून ज्यावेळेला तुमचं माझं चैतन्य एक होतं आणि ते त्या परमचैतन्याला मिळतं त्यावेळेला सगळं एकच असतं, त्याच्यात काही मग फरक नसतो, फक्त जोडलेलं राहणं हे महत्त्वाचं आहे. आता हेच निरनिराळ्या शब्दात सांगितलेलं आहे. आपण कुठली बघितली होती आत्तापर्यंत की एक म्हणजे प्रशांत आत्मा. आत्मा म्हणजे मी स्वतः प्रशांत झालं पाहिजे, नुसतं शांत होऊन पुरणार नाही आहे, प्रशांत. आपण म्हणूया शांत माझी वृत्ती आहे पण प्रशांत माझी कृती असली पाहिजे. शांत माझा विचार आहे पण प्रशांत माझा उच्चार आणि आचार असला पाहिजे. म्हणून प्रशांत आत्मा हे पहिलं सांगितलं. त्याच्यानंतर विगत भीही हे आपण बघितलंय की भय गेलं पाहिजे. आपण म्हणतो भय इथले संपत नाही आणि ते अगदी खरं आहे. तिथे नेहमीच येणारा एक शब्दप्रयोग आ ब्रह्मस्तंभ पर्यंत, म्हणजे भय आहे कुठे, तर ब्रह्मदेवापासून ते अगदी मुंगी वगैरे जीवाणू किंवा विषाणू म्हणूया आपण, कीटाणू, जीवाणू, विषाणू, त्या विषाणू म्हणजे व्हायरस, तिथपर्यंत सगळ्यांना भीती आहे. भय इथले संपत नाही. मग समर्थाने त्याला काय उत्तर दिलेलं आहे, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. सगळं ब्रह्मांड भयानं व्यापलेलं आहे. मग भयातीत तो संत, भयातीत तो संत आहे, भयाच्या पलीकडे गेलेला. अतीत म्हणजे बियॉन्ड. 2 लक्षात ठेवा, बियॉन्ड म्हणल्यानंतर आपल्याला कुठेतरी असे हॉरिझॉन्टल वाटतं, पण ट्रान्सेंडिंग म्हणलं की वरच्या दिशेने वाटतं. तर ट्रान्सेंडिंग फिअर असं केलेलं पाहिजे. तो काय करतो मग, भयातीत तो संत अनंत पाहे, अनंतावर त्याचं लक्ष असतं. आणि अनंत म्हणजे खूप मोठं असं समजू नका, एका अणूत सुद्धा अनंत ऊर्जा असते. आपण नेहमीच म्हणतो ना की वडाच्या झाडाचं बी केवढं असतं, तिळापेक्षा लहान, मोहरी म्हणतो ना आपण, सासवा, तेवढं असतं. पण त्या तेवढ्या बीजात संपूर्ण विशाल आणि अक्षय वटवृक्षाचा कार्यक्रम विकासाचा लिहिलेला असतो. हल्लीच्या बाबतीत कार्यक्रम म्हणजे प्रोग्राम, इट इज प्रोग्राम दॅट वे. कारण त्याच्यातून वटवृक्षच निर्माण होणार आहे, मोहरी नाही निर्माण होणार किंवा दुसरा वृक्ष नाही निर्माण होणार. आणि वटवृक्ष तरी कसा, वाढल्यानंतर त्याच्या त्या फांद्या जमिनीत जातील आणि नवीन वटवृक्ष तयार होईल. म्हणून त्याला अक्षय म्हणलेलं आहे. मरत नाही तो, एकातून दुसरा, दुसऱ्यातून तिसरा. पण अगदी निराळ्या ठिकाणी जर लावायचं असेल तर ते फांदी लावली तरी चालते, पण वटवृक्षाचं बी असतं. विकास किती होत असतो ह्याचे उदाहरण आहे. आपण हेही बघितलं होतं. काय बघितलं होतं की यू कॅन काउंट द सीड्स इन अन ॲपल बट यू कॅनॉट काउंट ॲपल्स इन अ सीड. म्हणजे एका ॲपलमध्ये किती 3 का 4 बी आहेत, बरोबर, टू यू कॅन काउंट. पण एका बीचं जर झाड झालं तर त्या झाडाला वर्षानुवर्ष असंख्य ॲपल्स येणार आहेत. ह्या दीज आर द पॉसिबिलिटीज. एवढ्या संधी आहेत आपल्याला.
आणि मग आपण काय करायला पाहिजे, भयाच्या पलीकडे जायला शिकलं पाहिजे. विगत भी ब्रह्मचारी व्रते स्थित. ब्रह्मचारी व्रत आपण बघितलं, ब्रह्मचर्य हे व्रत आहे आणि ब्रह्मचर्याश्रम इट इज अ स्टेज इन लाईफ. म्हणजे बिफोर मॅरेज आपण म्हणतो ब्रह्मचर्याश्रम, त्याचा गोंधळ करू नका इकडे. हे ब्रह्मचारी किंवा ब्रह्मचर्य व्रत आहे. आणि ब्रह्मचर्य व्रत आहे ना, ते खूपच आपण म्हणतो ना की सगळ्या प्रकारची शक्ती देणार आहे. शारीरिक देणार आहे, मानसिक देणार आहे, आध्यात्मिक देणार आहे. आणि त्याचा तेज, त्याचं ओज, त्याचा प्रभाव एवढा असतो. भीष्माचार्य हे त्याचं उदाहरण आहे. ते त्यांचा प्रभाव फार पडला नाही, कारण किती अनेक गोष्टी होत्या म्हणून. पण त्यांचं जे ब्रह्मचर्य होतं, आणि ब्रह्मचर्याचा पहिला अर्थ काय माहिती आहे ना, की ब्रह्म जाणण्यासाठी ज्याची चर्या जीवनचर्या असते, दिनचर्या म्हणजे दैनंदिनी संपूर्ण वे ऑफ लिव्हिंग किंवा वे ऑफ लाईफ कशी असली पाहिजे, ब्रह्माच्या दिशेने, ब्रह्म जाणण्याच्या दिशेने, त्याला ब्रह्मचर्य व्रत असं म्हणतात. ब्रह्मचर्य व्रत म्हणजे अनावश्यक. आता हे तुम्हाला लग्न झाल्यानंतर कसं जमणार आहे, अरे काय हरकत आहे, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत मी ब्रह्मज्ञानाचा ध्यास घेतलेला असतो, घ्यायला पाहिजे, म्हणजे मी ब्रह्मचारीच आहे. फक्त ह्याही ब्रह्मचारी आहे ना, हे ब्रह्म त्याच्यावर फोकस करणार आहे. आणि बाकीचे जे ब्रह्मचारी आहेत ते लग्न न झालेले, लग्न झाल्यानंतर ब्रह्मचारी आश्रम जातो आणि ते गृहस्थ बनतात. मनसंयम्य, इथे मनाचं स्वरूप, आपला मुख्य विषय तो आहे की आपण ऐकलेल्या मनाबद्दलच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या समजा कविता महत्त्वाच्या त्यातल्या, त्या सगळ्या आपण आज पाहणार आहोत. कारण इथून पुढे मनावर नियंत्रण, अर्जुनाचा प्रश्नच येणार आहे पुढे. आपण परवा बघितला होता की अर्जुन विचारतो कृष्णाला की माझं मन अतिशय चंचल आहे पण अतिशय बलवान आहे. इथे आपण म्हणतो ना, अचपळ मन माझे नावरे आवरिता. अचपळ म्हणजे अतिचपळ, अत्यंत चंचल आहे. मग हे कसं आहे, तर आपण निरनिराळे पैलू बघणार आहोत. त्याच्यात काही गोष्टी येतील, काही उदाहरणं येतील, पण चांगल्या विचार असतील. आणि हे आज बघितलं तर आपल्याला पुढचं जे सगळं आहे ना ते फार महत्त्वाचं. म्हणून मनसंयम्य, मनावर संयम करून किंवा मनाचा संयम करून. शब्द काही कसे असतात बघा, यम म्हणजे डूज आणि नियम म्हणजे डोंट्स. रूल्स अँड रेग्युलेशन्स, डूज अँड डोंट्स, त्याला विधी आणि निषेध हा शब्द वापरतात. तर यम आणि नियम याच्यामध्ये संयम आहे. संयम हा उगीच डूज 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 करत नाही आणि डोंट्सही करत नाही. फार कडक शिस्त संयमात नाही आहे. आणि अगदी लूज, लेट लूज, त्यांना सोडून द्या, शिस्तच नको असंही नाही आहे संयम. दुसरा असाच एक शब्द आपण बघितला होता की जय आणि पराजयाच्या मध्ये संजय आहे. म्हणून संजय उवाच म्हणून गीता सुरू होते, कारण बऱ्यापैकी तो ज्ञानी आहे. आणि ज्ञानी असल्यामुळे पांडवांचा विजय जवळजवळ होणार हे त्याला माहीत आहे. पण कौरवांच्या बाजूला त्याची निष्ठा आहे. तो कौरवांचा म्हणजे भीष्माचार्यांचा, आपलं धृतराष्ट्राचा कोण आहे, सूत. सूत म्हणजे रथ चालवणार आहे. म्हणून तो हे राजन राजन म्हणतो, ते धृतराष्ट्राला म्हणतो. पण शेवटी त्याला माहीत आहे काय होणार आहे. म्हणून शेवटी गीतेत तो आपलं मत सांगतो ना, मतिर्मम, माझं मत काय आहे की जिकडे योगेश्वर कृष्ण आहे आणि धनुर्धर अर्जुन आहे तिकडेच अत्यंत समृद्धी, तिथेच यश आणि ध्रुवानीती म्हणजे अत्यंत न हलणारी अढळ अचल अशी नीती तिथे असणार आहे. नीती म्हणजे फक्त एथिक्स समजू नका, राजनीती, अर्थनीती, आपण नीती शब्द वापरतो. नीती म्हणजे पॉलिसी, नीती म्हणजे प्रिन्सिपल्स, आणि नीती म्हणजे एथिक्स, नीतिमत्ता आपण त्यालाही म्हणतो नीती शब्द त्या अर्थाने. तर त्यामुळे काय, आणि सहज चिंतनासाठी नंतर आपल्याला कधीतरी येईल की निरनिराळी ही जी पात्रं असतात ना रामायणातली, महाभारतातली, बाकीच्या देशात सुद्धा महाभारतासारखी मोठी, एवढी मोठी नसली तरी काव्य, ज्याला आपण दीर्घ काव्य म्हणतो, एपिक म्हणतात, ती लिहिली गेली. आज त्या एपिक्सचा कुठे मागमूसही नाही आहे. मग त्या देशातल्या लोकांना, ग्रीसमधल्या, रोममधल्या जर विचारलं तर ते सांगतील की काय आहे, इलियड काय, ओडेसी काय. मग आपल्याला जर विचारलं इलियड काय, तर खाण्याचा पदार्थ आहे का, इडलीसारखा, असंच विचारतील. आणि इलियड आणि ओडेसी, ओडेसी हे कुठलं झूमधलं जनावर आहे का, इतकं अज्ञान आहे. आपल्याला मात्र रामायण महाभारत, त्याची कथा, त्यातली पात्र आणि त्या पात्रांचे गुण बऱ्यापैकी माहीत असतात. कारण का, की आपल्यातही ते असतात. मग मी काही फक्त वापरतो, आपण सारे अर्जुन. अर्जुनाची जी परिस्थिती होती वगैरे ते आहे.
अर्जुना इतके आपण शूर नाही आहोत, अर्जुना इतके सरळ विचार करणारे नाही आहोत, पण आपला अर्जुन अनेकदा होतो महत्वाच्या प्रसंगी. म्हणून आपण सारे अर्जुन, आपण सारे अश्वत्थामा. विचार करा ते चारित्र्याचा. अश्वत्थामाचं बॅकग्राऊंड काय आहे? वडील द्रोणाचार्य आणि मामा कृपाचार्य. त्याच्या आईचं नाव कृपी आहे, ती कृपाचार्यांची बहीण आहे. हे दोघेही कृपाचार्य आणि द्रोणाचार्य हे महारथी म्हणून लढलेत ना. आपण रथी, अतिरथी, महारथी म्हणतो ना, लढलेले. कृपाचार्य युद्धात मेलेले नाही आहेत. म्हणजे ते म्हणजे आपण ज्याला म्हणतो ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज यांचा वारसा मिळालेला आहे कोणाला? अश्वत्थाम्याला. तो जन्मला तेव्हापासून त्याच्या डोक्यावर, काही जण कपाळावर म्हणतात, काही जण इथे म्हणतात, पण एक मणी होता. त्या मणींमुळे तो चिरंजीव, तो ज्ञानी, तो तेजस्वी, अत्यंत सुंदर, म्हणजे केवढी ज्याला म्हणतात ना बिल्ट इन, तो जन्मला तेव्हा आणि नंतर वाढत गेला तेव्हा त्याला केवढी चांगली संधी होती. त्याचा विकास जर झाला असताना तर खरं तो ब्रह्मज्ञानी, ब्रह्मर्षी किंवा अद्वितीय योद्धा, कर्ण, अर्जुन यांच्यासारखा अद्वितीय योद्धा झाला असता. परंतु त्याची वृत्ती अत्यंत कुठेतरी दुष्टतेकडे, कुठेतरी क्रूरतेकडे, कुठेतरी असंस्कृतपणाकडे. महाभारत कधीतरी बघितल्यानंतर हे आपल्याला बघता येतील प्रसंग, पण आपण बघितलेत सुद्धा काही. विचार करा, तो चिरंजीव आहे, पण झालं काय की त्याने इतके घाण कृत्य केले की द्रौपदीच्या मुलांना झोपेत असताना मारलं, पांडवांवर ब्रह्मास्त्र सोडलं आणि ते नंतर परत घेता येत नाही म्हणून वळवलं कुठे? तर उत्तरेच्या गर्भावर. इतका दुष्टपणा, इतका संस्कृतपणा महाभारतातलं कुठलंही पात्र करत नाही. दुर्योधनाच्या मनात सुद्धा असा विचार, हे वस्त्र फेडणं वगैरे ते काय भयंकरच आहे, नीच कृत्य आहे, पण हे केवढं कृत्य आहे? जन्माला आलेलं नाही आहे बाळ, त्याच्यावर ब्रह्मास्त्र म्हणजे अल्टिमेट वेपन, ते सोडतो. आणि मग त्याला कृष्ण म्हणतो, अरे तू चिरंजीव असतं, चिरंजीव जखम घे. आपण अशी चिरंजीव जखम घेऊन जगतोय का? मला वाटतं आपण जगतोय. आपल्या मनात अनेक भयभयत्या जखमा असतात आणि जरा खपली बसली ना तर आपण ती खपली खाजवतो, ती खपली काढतो. त्याला आपण निमित्त कुठलंही असू दे, कुठल्याही व्यक्तीला आपण दोष देऊ, पण हे आपण अश्वत्थामा आहोत, लक्षात ठेवा. अश्वत्थ या शब्दाचा अर्थ काय? अ म्हणजे नाही, श्व म्हणजे पुढच्या क्षणाला, आणि थ म्हणजे आत्ता आहे. स्थ आपण म्हणतो आत्ता आहे तसं पुढच्या क्षणाला नाही. हे आपल्या मनाचं प्रतीक आहे, हे आपल्या जीवनाचं प्रतीक आहे, हे प्रत्येक दिसणाऱ्या गोष्टीचं प्रतीक आहे. अश्वत्थ, अश्वत्थामा. म्हणजे एवढी आपण अमरत्वाची संधी असताना सुद्धा आपण नीच कृत्य केलं, चिरंजीव झालो, पण जखम घेऊन, वेदना घेऊन. आपण तसे आहोत का? विचार करूया. त्याच्यानंतर आपण आणखीन कितीतरी पात्र बघता येतील. आपल्यात भीष्माचार्य सुद्धा आहेत, आपल्यात विदुर सुद्धा आहे, आपल्यात दुर्योधन सुद्धा आहे, लक्षात ठेवा, आणि आपल्यात कर्ण सुद्धा आहे. प्रत्येकाकडे काही ना काहीतरी सहानुभूती वाटावी असं आहे. दुर्योधनाची संगतच वाईट झाली आणि मुख्य म्हणजे सल्ला शकुनीचा घेत गेला. कर्णाची संगत ही वाईट ठरली, कारण दुष्टांची संगत ना, दुर्योधन, दुःशासन अशा खलवृत्तीच्या यांची. पण तरीसुद्धा त्याचं व्यक्तिमत्व उठून दिसतं. म्हणजे तो मुळात केवढा असला पाहिजे? सूर्यपुत्र. आपण बुद्धिपुत्र आहोत आणि सूर्य हा बुद्धीचं प्रतीक मानलं जातं, चंद्र हा भावनांचं प्रतीक किंवा स्वामी मानला जातो. मग आपणही सूर्यपुत्र आहोत की, पण आपण वागतो कसे? इथे सूतपुत्र, सूर्यपुत्र हे वर्ण जाती मनात आणू नका. पण आपण दुसऱ्याची वाहनं हाकतो. स्वतःचं वाहन आहे, स्वतःचं वाहन आणखीन चांगलं 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 जमिनीवर वाहन करायचं, आकाशातून जाणार. अरे सूर्याच्या दिशेने आता एक झेपावतंय आपलं सॅटेलाइट, आपण म्हणतो रॉकेट आहे ना, माणूस करतोय. ते करणारी माणसंच आहेत ना, त्यांची बुद्धीच आहे ना. त्यांनी कम्प्युटरची मदत घेऊन, कम्प्युटर ऑल्सो इज अ चाइल्ड ऑफ ह्युमन इंटेलिजन्स. हे लक्षात घ्या. कम्प्युटर कोणी तयार केला? माणसाने तयार केला. हे रोबो वगैरे कोणी तयार केले? माणसाने तयार केले. पण गंमत म्हणजे काय माहिती आहे ना, रोबो तयार करणारा माणूस आज रोबो त्या कृत्रिम बुद्धिमत्ता त्याच्या साह्यानं माणसासारखं वागायला लागलाय. आणि माणूस मात्र आपली बुद्धी घाण ठेवून मन इंद्रियांच्या मागे फरफटत जाऊन फक्त भोग करीत आपण कोण बनलो? तो यंत्र मानव आहे, त्याला क्षम्य आहे. आपण मानव यंत्र झालेलो, आपल्याला क्षमा नाही आहे. म्हणून हे लक्षात ठेवूया. आणि मग पुढे कधीतरी विचार करूया. आपल्यात युधिष्ठिर आहे मुख्य म्हणजे, आणि आपल्यात अगदी कृष्ण सुद्धा आहे, पण आपण तो विकसित करत नाही, कारण त्याच्यावर आपण फोकस करत नाही. आता आत्मोद्धार करणारा ध्यानयोगी कसा असतो?
त्यांनी काही शब्द वापरलेले आहेत, त्या शब्दाचं जास्त चांगलं स्पष्टीकरण व्हावं म्हणून आपण मनाचं स्वरूप दाखवणाऱ्या काही गोष्टी बघणार आहोत. आपल्याला जवळजवळ सगळ्या माहीत असतील, पण एकत्र बघितल्यानंतर मनाचं आपल्याला असं दर्शन झालं पाहिजे. ऑल साइडेड म्हणतात ना सगळ्यांनी. मग उद्यापासून मला माझं मन चांगलं समजण्यासाठी, माझ्या मनाचं निरीक्षण आणि परीक्षण करण्यासाठी, एक लक्षात ठेवा, परीक्षण इज माय असेसमेंट आणि निरीक्षण इज माय ऑब्झर्वेशन. आणि त्यातून काय निर्माण होतं? अंतःस्फूर्ती म्हणजे इंट्युइशन. आजपासून किती दिवस आहेत तुम्हाला माहिती नाही. आजचा दिवस धरला तर 13 दिवस आहे तो. आणि आपल्याला 13 जर मंगल असा संख्या वाटत असेल तर आपण संकल्प करूया. आज या मनाच्या गोष्टी ऐकल्यानंतर मनाचा एक एक पैलू प्रत्येक गोष्टीत आहे. असं हे मन माझं आहे आणि या मनावर नियंत्रण ठेवायचाच विषय चालू राहणार आहे ना. उद्या परवा तोच विषय येणार आहे. त्यांनी काय सांगितले? पहिल्यांदा प्रशांतात्मा सांगितलं, विगत भी सांगितलं, ब्रह्मचारी व्रते स्थिता सांगितलं, मनसंयम्य आणि मत चित्तो. माझ्यात तुझं चित्त असलं पाहिजे. मन, बुद्धी, चित्त. चित्त म्हणजे आपण म्हणतो ना की डीपर इंटलेक्ट म्हणूया, की बुद्धीची खोल बाजू किंवा बुद्धीची अगदी आतली बाजू चित्त. आणि म्हणून रचना कशी करतात सहज सांगतो, लक्षात आलं नाही तरी चालेल. मन कसं आहे? एक बाजू इंद्रियाकडे, एक बाजू बुद्धीकडे. बुद्धी कशी आहे? एक बाजू मनाकडे, एक बाजू चित्ताकडे. चित्त कसं आहे? एक बाजू बुद्धीकडे, एक बाजू आत्म्याकडे. आता मग माझी मनाची इंद्रियांकडची बाजू जर प्रभावी असेल तर मी इंद्रियांच्या मागे फरफटत जाणार आहे. अग म्हशी मला कुठे नेशी. पण आज मन समजल्यानंतर माझ्या मनाचा विचार करून त्या मनाची इंद्रियांकडची बाजू कमी प्रभावी होऊन बुद्धीकडची बाजू जर वाढली तर ते मन बुद्धीच्या नियंत्रणात राहणार आहे. पण बुद्धी सुद्धा मनाच्या बाजूने असेल तर चंचलच आहे मन. मन फरफटत जाणार आहे, भरकटणार आहे. तशी बुद्धी सुद्धा भरकटू शकते. पण बुद्धीची जर चित्ताकडे बाजू असेल, म्हणजे वाहणारी नदी आहे आणि नदीत डोह आहे, हे लक्षात ठेवा. किंवा एक सरोवर आहे आणि सरोवरात मधला भाग किंवा इतका खोल आहे त्याला डोह म्हणायचं. आणि सरोवर म्हणजे स्थिर झालेली बुद्धी आणि वाहणारी नदी किंवा हेलावणारा समुद्र हे मनाचं प्रतीक आहे. मन तसं शांत नाही आणि शांत केल्यानंतर ते हळूहळू बुद्धीच्या दिशेने यायला लागतं, बुद्धीच्या नियंत्रणात येतं. कारण बुद्धी म्हणजे व्यवसायात्मिका, निश्चयात्मिका बुद्धी. निश्चय हा स्थिर असला पाहिजे. नाही तर कसला निश्चय? ती बुद्धी आहे, निर्णय घेणारी बुद्धी आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, मच्चित्ता किती सुंदर. हे परत परत येणार आहे. पण आज आपण अगदी बेसिक मन म्हणजे काय हे समजून देणाऱ्या कथा बघणार आहोत किंवा उदाहरणं. युक्त आसीत मत्परः हे शब्द आहेत. माझ्याशी जोडलेला, माझ्यात असलेला आणि माझ्याकडे तोंड करून सम्मुख असलेला मत्पर, हे लक्षात घ्या. म्हणून आणखी खूप लक्षणं त्यांनी पुढे सांगितलेली आहेत. एक म्हणजे नियत मानसः योगी. नियत मानसा, नियत म्हणजे नियंत्रित केलेलं मन, नियंत्रित करायचं, हाच विषय आहे महत्वाचा. आणि पुढे मग गीतेत अर्जुन प्रश्न विचारतो म्हणून पुढचे अध्याय. इथे खरं गीता संपायला पाहिजे. इथे सगळी महत्वाचे विषय झालेले आहेत. ज्ञानाचा झाला स्थितप्रज्ञाच्या वेळेला, कर्माचा तर आपण बघितलेलंच आहे. आता हा ध्यानाचा झाला. मुख्य म्हणजे हा ध्यानाचा. पुढे बघा की नियत मानसः योगी मत संस्थाम, माझ्यात संस्थापित असलेला. म्हणजे शेवटी आपण जो श्लोक वाचणार आहोत मनाच्या श्लोकातला तो हेच सांगतो, मत संस्थाम. आपण तो जयाने सदा वासनामात केला, त्याचे वास म्हणजे तो तिथेच राहिलेला आहे. आणि निर्वाण परमाम शांतीम अधिगच्छति. शांतीला कुठलं विषय? निर्वाण परमा, परमनिर्वाण, परम शांतीची शांती म्हणतो ना. जसा प्रशांतात्मा आहे ना तशी प्रशांती आहे. म्हणून लक्षात घ्या. आता मनाबद्दल जर विचार केला तर पहिली गोष्ट अर्जुन म्हणतो मन वाऱ्यापेक्षा चंचल आहे. आपण वाऱ्यासारखं म्हणूया. वारा दिसत नाही, मन तसं दिसत नाही. वारा सतत वाहत असतो, मन सतत वाहत असतं. निरान असं करू का तसं करू, संकल्प विकल्प, संकल्प विकल्प, संकल्प विकल्प, असा विचार तसा विचार. म्हणून मन वाऱ्यासारखं असतं, अतिशय चंचल, अतिशय तरल, सापडत नाही हातात. आता सापडत नाही हातात त्याला काय म्हणलेलं आहे? पाऱ्यासारखं. एक आहे वाऱ्यासारखं, दुसरं आहे पाऱ्यासारखं. पारा तुम्हाला माहीत नसेल पण मर्क्युरी आपण ज्याला म्हणतो तो, आणि तो एवढा हेवी असतो एका अर्थाने, तो चिकटत नाही हाताला. तो सांडलेला पारा तुम्ही बोटात धरलात तरी तो येत नाही.
म्हणजे मनाला तुम्ही चिमटीत पकडण्याचा प्रयत्न केला, मनाला फक्त ध्यानाच्या वेळेला मनावर नियंत्रण म्हणजेच जर ध्यान आहे, वाहणारं भरकटणारं मन जर शांत करायचंय ते त्यालाच तुम्ही ध्यान म्हणता. नाहीतर ते मन आहे ना ते पाऱ्यासारखं आहे, लाईक मर्क्युरी उचलता येत नाही. ते ताऱ्यासारखं सुद्धा आहे, इतकं आत असून सुद्धा इतकं दूर 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 भरकटत जातं, आपल्यालाच आश्चर्य वाटतं. म्हणजे आता आजच पेपरमध्ये बातमी आली होती की दूरच्या आकाशगंगेतून जे सिग्नल्स येत आहेत ते आपण पकडलेले आहेत. काय सांगायचं आहे त्या आकाशगंगेला? हे फिजिकल सिग्नल्स असू शकतील, पण कुठल्या तरी ग्रहावर माणसासारखी संस्कृती आहे का? माणसाला बऱ्याच वेळेला या सगळ्या ब्रह्मांडात एकाकी वाटतं आणि म्हणून माणसाचा शोध चाललेला आहे. या पृथ्वीच्या पाठीवर इतक्या ठिकाणी त्यांनी रिसिव्हर्स ठेवलेले आहेत, बीप 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 सारखा तो सिग्नल जात असतो. असं किती ठिकाणी ठेवलेले आहेत. आता तर काय अंतराळात त्यांनी जे सोडलेले आहेत सॅटेलाइट्स, त्या सॅटेलाइट्सवर सुद्धा निरनिराळ्या प्रकारचे टेलिस्कोप्स आहेत सगळे. म्हणजे या बीपला उत्तर देणारं जर कधी कधी ते म्हणतात मिळालंय, पण ते कुठेतरी हवेतलंच काहीतरी टर्ब्युलन्स किंवा असं काहीतरी, स्पेसमध्ये टर्ब्युलन्स वगैरे नाही, पण काहीतरी तिथून येत आहे. ते माणसं आपण जसं बीप बीप सोडतोय तसं त्यांच्याकडून उत्तर येत आहे का? ज्या वेळेला आपण आपल्या सोलर सिस्टीमच्या पलीकडे जाणारं सोडलेलं आहे यान, आणि त्याच्या पुढे पत्रा लिहून सगळ्या भाषा लिहिलेल्या आहेत, त्याच्यात संस्कृत सुद्धा लिहिलेली आहे. कारण असा एक सिद्धांत आहे की ज्या वेळेला पृथ्वीवरची स्थिती राहायला अशक्य झाली त्यावेळेला बरेच जण आपण नारद तिकडून गेले, रावणाचं विमान होतं वगैरे हे म्हणतो ना, म्हणून अशी काहीतरी सृष्टी असेल, बुद्धिमान माणसं ती दुसरीकडे गेलेली असतील, तिथे त्याने आणखीन विकसित अशी संस्कृती निर्माण केली असेल. आशा आहे माणसाला, एक स्वप्न आहे असं म्हणूया, पण एक लक्षात घ्या. म्हणून मन फुटलेल्या मोहरीच्या पुडीसारखं हे कबीर वगैरे सांगतात. फार मार्मिक आहे. बाजारातून आपण सामान आणतो, आता सध्या प्लास्टिकच्या पिशवीतून येतं म्हणून, पूर्वी कागदाच्या पुड्या असायच्या आणि त्याच्यात जर खाली असेल मोहरीची पुडी, मोहरी म्हणजे सासवा, मस्टर्ड सीड्स, आणि ते काढताना जर फुटली, जनरली फुटायची, तर मोहरी सगळीकडे जायची. मग ती मोहरी वेचायला तेच पोरग उपयोगी पडायचं ज्याला प्रचंड पेशन्स आहे, प्रचंड पेशन्स आहे. रामनाम घ्यायला लागल्यानंतर अशी कामं आहेत ना ती आम्हाला आवडायला लागली. प्रत्येक श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, मोहरी वेचायचं. अर्धा तास काम चालेल, तासभर चालेल. अरे किती छान. पारिजातकाची फुलं वेचताना श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. बघा ना, तेल जर खाली सांडलं ना तर आता तेल भरणं आम्हाला संधी वाटते. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय, अगदी शेवटच्या थेंबापर्यंत. नंतर ते कागदानी फडक्याने पुसून स्वच्छ. पूर्वी जी कामं बिलकुल आवडत नव्हती, पाचशे असणार आपण जे म्हणायचं, पेशन्स नाही, आता ती कामं आवडायला लागतात. कारण नाम घेत काम करा, त्याला ते संधी असते, त्याचा तो अभ्यास असतो. तुम्ही बघा मुद्दामून, म्हणजे महाराजांनी काल उदाहरण दिलेलं आहे. राजगिऱ्याचे कण आणि शेंगदाणे भिकणं जर मिसळली, तुम्हाला दूर करायचे तर तुम्ही आधी शेंगदाणे बाहेर काढणार की नाही? शेंगदाणे. आणि कधी शेंगदाण्याला 2-4 कण लागले असेल ते सुद्धा तुम्ही झटकणार. म्हणजे शेंगदाणे बाहेर काढले की राजगिराला निराळं बाहेर काढायला नको, लक्षात ठेवा. मग ते असणारच आहे. माझ्यातले निगेटिव्ह विचार गेले ना की पॉझिटिव्ह विचार येतात, पण निगेटिव्ह जात नाहीत म्हणून पॉझिटिव्ह आत येत नाहीत. महाराजांनी सांगितलं ना की घर गच्च आहे, मी मान्य आहे रे, मी तुझ्या अंगणात उभा आहे, पण तुझं मन गच्च आहे, त्याला काय करू? अरे घरात निदान पाय ठेवायला जागा नाही तर तुम्ही कशी घरात राहिली असतात, पण तुझ्या मनात एवढी सुद्धा जागा नाही आहे मी येऊन राहीन म्हणलं तर. म्हणून तू जरा रिकामं कर. आणि हे रिकामं करण्याची जी प्रोसेस आहे ना त्याला व्हेकेशन म्हणलेलं आहे. व्हेकेशन अँड व्हेंटिलेशन आपण शब्द वापरतो, आपल्याला घरासाठी वापरतो. मला व्हेकंट पोझिशन, व्हेकेट माय हाऊस असं लँडलॉर्ड त्या भाडेकरूला सांगतो. आणि जर तो कोर्टात गेला तर आय वॉन्ट व्हेकंट पोझिशन, व्हेकंट माइंड आहे का आपल्याकडे? व्हेंटिलेटेड माइंड. व्हेंट म्हणजे इथून काहीतरी गेलं पाहिजे आत. प्रेशर कुकरची व्हॉल्व असते ना, व्हेंट आहे ते. हे व्हेंटिलेटरवरती असतात ना की सगळ्या खिडक्या बंद केल्या तरी तो उघडा असतो. आता एक्झॉस्ट फॅन्स वगैरे आपण लावतो. अशी आपल्या मनाला आपण रचना केली आहे का? इज देअर अ व्हेंटिलेटर? आता व्हेंटिलेटर म्हणल्यानंतर आपल्याला अंतिम आवडते ती श्वासच आहे ना. मन माझं गुदमरतं, मन माझं इतकं सगळ्या बाजूने आक्रसून येतं, कॉन्ट्रॅक्ट होतं की ते परत सुटलं पाहिजे मला.
त्याच्यासाठी मी काय घालणार आहे. पण या सगळ्या ज्या प्रोसेसेस यंत्रासाठी वापरतो ना, ते आपण मनासाठी सुद्धा वापरू शकतो. आणि ते वापरणार कोण आहे? जसं मशीनला मेकॅनिक वापरणार आहे, तसं मनाला बुद्धी वापरणार आहे, बुद्धी स्वच्छ करणार आहे. मग बुद्धी कधी ल्युब्रिकेट करेल, कधी इन्शुलेट करेल, हे शब्द वापरतो ना, ल्युब्रिकेशन, इन्शुलेशन, व्हेंटिलेशन, आत्ता सांगितलेलं व्हेकेशन, या सगळ्या गोष्टी या प्रोसेसेस आहेत. मनाच्या बाबतीत वापरूया. त्यातून मन कसं आवरायचं, मनाचा निग्रह किंवा मनावर नियंत्रण कसं आणायचं, अरे हीच गीता आहे, बाकी काही नाही. अर्जुनाच्या मनातला मोह, मनातला सगळा तो गेलेला मोह आणि गेलेली बुद्धी आली, आलेला मोह गेला, तेच नष्टो मोह स्मृतिर्लब्धा, हेच सांगतो ना तो. आपल्याला तेच करायचं आहे. आणि म्हणून बघा, फुटलेल्या मोहरीचं पुढं आहे तसं मन विखरून जातो. डायव्हर्जंट माइंड हा आपला नित्याचा एक्सपिरियन्स आहे. कॉन्व्हर्जंट माइंड इज कॉन्सन्ट्रेशन. त्याच्यासाठी ध्यान वगैरे करायला पाहिजे. नंतर कबीराने फार चांगलं सांगितलेलं आहे की एक काटेरी झुडूप आहे, बाभळीचं वगैरे एक छोटंसं झुडूप, आणि एक तरुणी आपल्या प्रियस्कराला भेटायला निघालेली आहे. आणि तिची जी ओढणी आहे ना, दुपट्टा आपण म्हणतो, तो मलमलीचा आहे, तरल, आणि तो त्या काट्यात अडकतो. आता ते काढायला लागते. तुम्ही मुद्दामून बघा, फार ऑब्झर्वेशन आहे. एकीकडून काढलं दुसरीकडे अडकते, दोन्हीकडून काढलं तिसरीकडे अडकतं. ते न फाटता काढणं काटेरी झुडपात अडकलेलं तलम वस्त्र मलमलीसारखं. तसं मन सोडवून घ्यावं लागतं. समर्थांनी सांगितलेलं गुंता जर सोडवायचा असेल तर म्हणून मनाची आहे गुंती गुंफियला शेला, तर एक एक सोडलं की पुन्हा गुंता होईल. म्हणून आपण काय करतो, ते सोडवून त्याचा एक बंडल वगैरे तयार करतो की नाही. मग तसं त्याला शिस्त केलेलं आहे. पुढे काय बेशिस्त होतं, सगळी गुंतागुंत झालेली होती, खूप अवघड. आणि असा गुंता झालेला पुरुषाला काढायला द्या आणि स्त्रीला काढायला द्या, पुरुषाचा गुंता जास्त वाढतो. नुसता गुंता असल्याची गुंतागुंत होते आणि ती मात्र गुंतलेलं असतं ते सोडवते. म्हणून एक आहे गोवी आणि दुसरी आहे ओवी ओवते. ती तुम्हाला अडकवूनच ठेवते ना, पण ओवते. मग त्याच्यातली फुलं काढायची असेल ना, ते काढले की सरळ सगळी फुलं निघते. ओवलेली आहेत फुलं. आपण वळेसर वगैरे म्हणतो ना, ते ओवलेली आहेत. ज्ञानेश्वरी ओव्या आहेत. नाही तर काय, गुंतणे आणि गुंफणे याच्यातला फरक लक्षात घ्या. म्हणून सांगितलेलं आहे काटे उंटाच्या न बांधलेल्या पायासारखं. आपण म्हणूया उंटाचा पाय, तुम्हाला माहीत असेल ती गोष्ट की अरबस्तानात म्हणजे वाळवंट आहे ते मोठं, आणि त्या वाळवंटात उंट हेच वाहन आहे. आणि त्यानं तंबूही, कारण रात्री काय हो, थंडी प्रचंड असते आणि वादळ आलं ना तर ते वाळूचं वादळ असू शकतं. म्हणून घट्ट तंबू लागतात. आणि तंबू त्या खुंटी वाळूत घालायच्या आहेत खुंट्या. म्हणजे ते काही सोपं नाही आहे. वाळूत कशा मारतात, खूप डीप खोल माराव्या लागतात, त्याला घट्ट दोऱ्या बांधाव्या लागतात. पहिल्यांदा काय, म्हातारी हे जे अरब वगैरे असतात त्यांना अनुभव असतो. एक तरुण जात असतो, कदाचित पहिल्यांदाच त्या काफिल्याबरोबर जात असेल उंटाला घेऊन. आणि ज्या वेळेला संध्याकाळ होते त्यावेळेला म्हणाले आधी तंबू बांधा आणि नंतर उंटांना बांधायला पाहिजे, नाही तर उंट रात्री जर भरकटत गेले तर दुसऱ्या दिवशी त्यांना शोधणं अवघड जाईल. म्हणून त्यामुळे तो करतो, तंबू वगैरे बांधतो. आणि उंटाचं कसं करावं लागतं, त्याचे चारही पाय बांधावे लागतात. आणि त्याच्याकडे 3च दोऱ्या आहेत, चौथी दोरी नाही आहे. आणि तो म्हणतो काय करू. त्यावेळेला त्यांनी काय सांगितलं, पुढच्या 2 पायांना बांधलेस ना, त्यातली एक दोरी सोड, मागचे दोन्ही पाय बांध, पुढचा एक पाय बांध. एक म्हातारा त्याला सांगतो अरब. आणि आता उंटाचं लक्ष वेध तुझ्याकडे आणि फक्त दोरी बांधल्याचा अभिनय कर. म्हणजे उंटाने बघितलं पाहिजे हा पायही बांधून ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तो काफिला पुढे जात असताना ह्याचा उंट अडून बसतो. तोच म्हातारा अरब येतो म्हणतो, अरे तो पाय सोडलास का. तो म्हणतो मी बांधलेलाच नव्हता तुझ्यासाठी, पण उंटाचं लक्ष देऊन तू बांधलेला आहेस, तो सोडल्याचा अभिनय कर, उंट चालायला लागेल. आपलं कसं असतो कंडिशनिंग. आपण आपल्या मनाला अशा कृत्रिम गोष्टींनी, कल्पनांनी बांधलेलं असतं. आणि त्या कल्पनांनी सोडवण्यासाठी कल्पनाच वापराव्या लागतात. जसं सोयीनं म्हणतात ना, काट्यानी काटा काढता आणि दोन्ही काटे फेकून द्यायचे, तसं कल्पनानीच कल्पना काढायचे. मन आहे ना बुद्धी, आता बुद्धीवर नियंत्रण बुद्धीनेच आणायचं, हेही लक्षात ठेवा. आणि म्हणून काय की उंटाच्या न बांधलेल्या पायासारखं बऱ्याच वेळेला बंधन नसतंच. तुकारामाची ती गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला, की तो प्रत्येक वेळेला आपल्या एका मित्राला सांगतो की ये माझ्याबरोबर पंढरीच्या वारीला.
2 महत्त्वाच्या वाऱ्या आहेत, एक आषाढी आणि एक कार्तिकी. तो म्हणतो आलो असतो रे, पण पुढच्या कार्तिकीला नक्की येईन. कार्तिकीला बोलवतात, अरे कार्तिकीला आलो असतो रे, पण आता बायको बाळंतीण झालेली आहे, नंतर आता मुलगी वाढतेय, नंतर मुलगी वाढलेली आहे, आता तिला लग्न करायला पाहिजे, मग मुलीचं लग्न आहे, नंतर मुलगी बाळणपणासाठी आलेली आहे, मग आता बाळणपण झाल्यानंतर त्या बाळाचं बारसं आहे. अरे किती आषाढी किती कार्तिकी जातात, आणि हा बांधलेला आहे त्याने. अशा वेळेला तुकाराम एकदा गंमत करतात, त्याच्याशी बोलता बोलता धावत जातात आणि एका झाडाला घट्ट धरतात आणि ओरडायला लागतात, झाडाने मला धरलंय, सोडवा मला. त्यावेळेला तो म्हणतो की तू वेडा की खोळा, अरे तू झाडाला धरलंयस. तो म्हणतो मी धरले, मग काय करू, सोड तू झाडाला. अरे इतकं सोपं होतं की तू संसाराला धरलंयस म्हणाले, सोड संसाराला. आपण कायमचं कुठे सोडतोय. वारीहून आल्यानंतर आपण जास्त चांगला नवरा होशील, जास्त चांगला पिता होशील, जास्त चांगला भाऊ शेजारी मित्र होशील, हे माझ्याबरोबर. मग त्याला पटलं की मी बांधून घेतलंय संसाराच्या बेड्या माझ्या पायात, माझ्याशिवाय संसार छान चालतो हे बघण्यासाठी माझ्याशिवाय शाळा खूप चांगली चालते, माझ्याशिवाय देश खूप चांगला चालतो. आपले 2 प्रभावी पंतप्रधान मारले गेले अचानक. लोकांना वाटलं बापरे आता काय होणार आहे, काही नाही. देश चालू राहिला, देश वाढत राहिला, आणि देशात इतर जे प्रश्न निर्माण झाले ते त्या पंतप्रधानांनी सोडवले असते असं नाही, त्या काळापासून हे प्रश्न आहेतच. विचार करूया आपण, असं काही नाही आहे. आपण बांधून घेतलेलं, आणि ही बंधनं कृत्रिम आहेत, ही बंधनं अदृश्य आहेत. गंमत म्हणजे आपण बांधतो, बांधलेलं कुरवाळत बसतो. एक म्हणून त्यांनी सांगितलं ना, अशी म्हणजे तलवार, ही ज्ञानाची तलवार घ्या आणि अज्ञान, भ्रम, अहंकार, नको त्या कल्पना, त्यांच्या ज्या गाठी आहेत ना त्या तोडून टाका. आपण मागे एक प्रसंग बघितला होता की ज्या वेळेला सिकंदर भारतात प्रवेश करतो, तो मार्गाने आलेला आहे, म्हणजे खैबर पास वगैरे आपण म्हणतो, तिथे भारताच्या सीमेवर एक म्हातारा बसलेला आहे. त्याच्या शेजारी एक असं झाडासारखं बुंध्यासारखं आहे, आणि त्याला अनेक गाठी मारलेला एक दोर आहे. त्यावेळेला तो म्हणतो तू कोण. तो म्हणतो मी अलेक्झांडर, मी जगज्जेता, आता जिंकायला आलोय तुमचा देश. तो म्हणतो तुला भारत जिंकायचा असेल ना तर या गाठी सोडवल्या पाहिजे. जो या गाठी सोडवतो तोच भारत सोडवू शकेल, त्याच्या भारताच्या स्वातंत्र्यापासून तुला बांधू शकेल, किंवा तू त्यांना बंधनात ठेवू शकशील. गाठी सोडल्या. आत्तापर्यंत म्हणाले अनेक राजे आले, अनेक राजांनी गाठी सोडवण्याचा प्रयत्न केला, पण सुटल्या नाहीत. ते गेले जिंकण्यासाठी पण कधी जिंकले नाहीत. तू बघ प्रयोग करून. तो म्हणतो एवढंच ना, त्यांनी तलवार काढली आणि एका गावात सगळं दोर कापून टाकला. कुठेच गाठी म्हणलं. हां तू जा, जिंकशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, भारतात 2 सत्ता आहेत आजसुद्धा. एक आहे राजसत्ता आणि दुसरी आहे अध्यात्मसत्ता. एक ऋषींची सत्ता आहे, एक राजांची सत्ता आहे. तलवारीच्या जोरावर तू राजसत्ता जिंकून घेशील, पण आत्मसत्ता ती कशी जिंकणार आहेस तो. आणि तो म्हणला की मी तीही जिंकेन, कारण मी ॲरिस्टॉटलचा शिष्य आहे. ॲरिस्टॉटलला बुद्धिमान, जसे आपले शंकराचार्य तसे म्हण. सॉक्रेटिस बुद्धिमान, त्याचा शिष्य प्लेटो बुद्धिमान, प्लेटोचा ॲरिस्टॉटल बुद्धिमान, ॲरिस्टॉटलचा अलेक्झांडर बुद्धिमान, पण त्याची महत्त्वाकांक्षा दुसऱ्या दिशेने गेली. जग जिंकण्याचं वेडं स्वप्न, आणि तलवारीच्या जोरावर आणि घोड्यावरून येऊन कसं शक्य आहे सांगा बरं. हिमालयातून येताना आणि जाताना अनेक सैनिक मेले त्या थंडीत, आणि कसं जग जिंकणार. कुणी जिंकू शकलेलं नाही. पूर्वीचा अलेक्झांडर म्हणा, मधला नेपोलियन म्हणा, नंतर हिटलर म्हणा, कोणालाही जग बळाच्या जोरावर जिंकता आलं नाही. पण ज्ञानेश्वरांनी ते जिंकलं. आज ज्ञानेश्वरीचे अनेक महत्त्वाच्या भाषांतर झाले. गीतेनं जिंकलं. म्हणजे हृदय जिंकून तुम्ही त्यांच्यावर राज्य करू शकता, त्यांची भूमी जिंकून नाही. 2 प्रसंग सांगितले जातात. ऋषींबद्दलचे अनेक प्रसंग अलेक्झांडरच्या जीवनात आलेले आहेत. पण एक प्रसंग असा, त्यांनी बराचसा भूभाग भारताचा जिंकल्यानंतर तो म्हणाला की आता त्याच्यावर संस्कार आहेत. लक्षात ठेवा, ॲरिस्टॉटल हा अत्यंत चांगला तत्त्वज्ञ होता, त्याचे संस्कार आहेत तत्त्वज्ञानाचे. तर हा बसलेला आहे सकाळच्या वेळेला थंडीत शांतपणे ध्यानस्थ बसलेला आहे. हा त्याच्यासमोर जाऊन उभा राहतो आणि म्हणतो की ओपन युअर आईज, तू तुझी डोळे उघड, कारण का मला तुला काहीतरी द्यायचं आहे. तू आहेस कोण. मी अरे जगज्जेता सिकंदर आहे, तुला मी पाहिजे ते देईन. बरीच जमीन मी जिंकलेली आहे, बरीच राज्य मी जिंकलेली आहे. त्यावेळेला म्हणतो तुला खरंच जर मला काही द्यायचं असेल तर आत्ता सूर्य आणि मी ह्याच्यामध्ये
घोड्यावर बसलेला तू गाढवासारखा उभा आहेस, गेट लॉस्ट, निघून जा, मला तुझ्याकडून काही नको आहे. मी आणि सूर्य याच्यामध्ये तू उभा आहेस ना, निघून जा, एवढंच दे मला. मी थंडीच्या शानपैकी आपण म्हणतो ना सूर्य स्नान करत होतो, सूर्य स्नान, आणि तिथे काय तू आलास म्हणजे तो दिपून गेला, ह्याला काहीच नको आहे. दुसरा एक आला, तो म्हणाला की मला उद्या तू माझ्या राजसभेत ये, दरबारात, मला तुझा सत्कार करायचा आहे. हा म्हणतो मी येईन, सत्कार वगैरेचं नंतर पाहूया. त्यावेळेला तो म्हणाला की मी सगळं जग जिंकणार आहे. त्यावेळेला तो हसायला लागतो ऋषी आणि म्हणतो तू जग जिंकणार आहेस? नक्की म्हणाला, काय आत्तापर्यंत बरंचसं जिंकत आलो, मी ग्रीसहून निघालो आणि जिंकत जिंकत सगळं आलेलो आहे. त्यावेळेला इकडे तिकडे तो ऋषी बघतो आणि एका खुंटीवर त्याला, पूर्वी काय ते ड्रम्स करायला किंवा हे ढोल असे करायला कातडं लागतं आणि ते मेलेल्या जनावरांचंच असतं ना, ते कातडं करायचं असतं. कातड्याला म्हणतात पहिला हाईड, त्या हाईडचं लेदर करण्यासाठी मध्ये प्रोसेस असते आणि ते वाळत घातलेली जी कातडी असतात ती वेडी वाकडी होतात ना, नंतर सरळ करायचे असतात. तर ते वेडं वाकडं असं कातडं एका खुंटीवर ठेवलेलं असतं, चांबडं. तर त्याला सांगितलं तो चांबडं खाली काढ. लोकांना वाटतं हा काय करतोय. राजाला म्हणाला तू सगळी पृथ्वी जिंकणार आहेस ना, बघ. त्या वेड्या वाकड्या चांबड्याच्या या बाजूला उभा राहिला, ती बाजू वरती आली. इकडे उभा राहिला, ती बाजू वरती आली. इकडे उभा राहिला, ही बाजू वरती आली. तू पुढे जिंकत जा, मागे त्या बाजू पुन्हा स्वतंत्र होत जाणार आहेत. आणि तसंच घडलं. आणि मृत्यूशय्येवर त्याला सांगितलं गेलं की आपण जवळजवळ सगळं जिंकलं होतं, पण जवळजवळ सगळं मुक्त झालेलं आहे. कारण जिंकणं निराळं आणि जिंकलेलं ठेवणं हे निराळं आहे. म्हणून सगळीकडे युक्त आसीत मत्परा, माझ्यात असं नसतं ना, वास नामात कर आलाय. म्हणजे आपण वास म्हणजे कसे, आपण जातो घराला नाव ठेवतो, जगन्निवास, यमुना निवास, मग तिथे आपण राहतो, निवासी असतो. हॉटेलमध्ये आपला वास असतो की पण 4 दिवसांचा. तसाच असतो आपण की एखादा नामशिबिर आहे, शिबिराला गेल्यानंतर हा सकाळी मोड आलेली धान्य, त्याच्यानंतर अत्यंत सात्विक जेवण की जे दुसऱ्या दिवशीपासून आपल्याला नकोसं होतं, आपण खूप कमी खातो आणि वजन कमी करून येतो 7 दिवसात. आणि तुला मी कमी झालेला दिसतो की नाही, अनुभवी माणसं सांगतात 7 दिवसाला गेलो तर 70 दिवसानंतर सांगतो. मग गेलेलं पोट पुन्हा जागेवर येतं, वजन पुन्हा जागेवर येतं. नाही आहे, ते शिबिरात तेवढ्यापुरते होते आणि नंतर आले. शिबिरात नाही कायम राहिले. शिबिरात कायम राहायचा याचा अर्थ शिबिरातली जी एक जीवनशैली होती ती चालू ठेवायची. म्हणजे मी शिबिरार्थीच आहे, शिबिरस्थ आहे, मी तसं स्वस्थ राहायला पाहिजे. त्याच्यानंतर मन कसं आहे लक्षात ठेवा, अगदी कोळ्याच्या जाळ्यासारखं तलम आहे ते बनलेलं आहे. आतूनच मन निरनिराळी कशिदा विणत असतं. आणि बुद्धी ज्याला जास्त आहे ना, तो जास्त काळजा करतो. कारण दिशा जर चांगली असेल तर तो चांगल्या कल्पना करतो. सायंटिस्ट वगैरे इमॅजिनेशन लागते. पण आपल्याला बघा ना की मन चिंती ते वैरी न चिंती. आपण म्हणतो की मन, मुलाला उशीर झालेला आहे, अरे बापरे अपघात तर झाला नसेल ना, आईच्या मनात येतो. शेजारीच्या मनात अहो उशीर झाला असेल, ट्रॅफिक जॅम असेल. शेजारणीच्या मनात ट्रॅफिक जॅम, आणि ती खरंही असेल. पण जिचा मुलगा आहे ती म्हणते बापरे गेला नसेल ना ॲक्सिडेंटमध्ये, अहो जरा बघा हॉस्पिटल, हे ती असाच विचार करायला लागते. म्हणून मन चिंती ते वैरीही न चिंती, असं मन आहे आपलं. मग आपल्याला मनाला जे चिंतनच आपण जर सकारात्मक लावलं तर कुणीतरी म्हणेल अहो काय हल्ली ॲक्सिडेंट होतात वगैरे सगळे, काही हरकत नाही, आपण बघूया, थांबूया ना. तीच म्हणेल मग ट्रॅफिक जॅममध्ये अडकला असेल, येईल तो. बघा त्याच्यानंतर म्हणून हत्तीला बांधायचं आहे. आणि अरण्यातून जात असताना लक्षात येतं त्या हत्तीच्या माहुताला की हत्ती बांधायला साखर दंड आपण आणायचे विसरले. चेन्स, स्ट्रॉंग चेन्स, त्यांनी हत्तीला बांधलं जातं. मग आता दोर बांधून काय, हत्तीने असा जर पाय केला की तो दोर तुटणार आहे, मग काय करूया असा विचार करत असताना एक तिथून म्हातारा जात असतो, वनवासी. तो म्हणतो कसल्या चिंतेत आहेस तू? तो म्हणाला हत्तीला बांधायचं आहे आणि मी साखळदंड विसरलोय, नाहीतर मला रात्रभर जागलं पाहिजे. हत्ती कुठे उद्या गेला, अरण्यात गेला, मी झोपलेलो आहे शांतपणे. तो म्हणला अगदी सोपं आहे, इथे कोळ्याची जाळी तुला बरीच दिसतायत की रे? हो दिसतायत ना, अलगद ती काढ आणि हत्तीच्या पाठीवर टाक, हत्तीच्या पायावर टाक, हत्तीच्या गंडस्थळावर टाक. आणि ती कोळ्याची जाळी असल्यामुळे ती घट्ट चिकटली. आणि हत्तीनं काय विचार केला की साखळदंड असताना मी इकडे तिकडे जाऊन फिरतो तरी हे इतकं गच्च बसलं, हत्ती सोंड न हलता रात्रभर उभा राहतो, आहेच तसा. म्हणजे कोळ्याचं जाळं किती तलम आहे आणि हत्ती केवढा भक्कम आहे.
पण ते अशी त्याला देते म्हणून अशा कितीतरी कल्पना आपण चिकटून बसवलेल्या असतात मनाला. आणि मन एवढं प्रबल आहे, एवढं अचप आहे, मला काही सुचत नाही. हे डिप्रेशन वगैरे म्हणतो ना, हे मनाची गती ही आळसाकडे नकारात्मक मनाची गती कमी करणं हे अत्यंत आवश्यक आहे. पण ती निष्क्रियच बनतं मन. म्हणतात ना की आपण त्याच्या पाय मोडले पाय खेकड्याचे तर तो जास्तीत जास्त इकडे तिकडे चालू शकतो. एरवी किती वेगात तो चालतो. तसं याचं मन असतं ते आखडून, आपण म्हणतो ना जखडून बसलेलं आहे ते. तसं नको व्हायला म्हणून हत्तीला बांधून ठेवलेल्या कोळ्याच्या जाळ्यासारखं आपलं मन असतं. आणि मोठ्या आपण तीच मोठा हत्ती जर माझा सकारात्मक विचारांचा असेल ना तर मला त्याचा उपयोग होईल. पण तो नकारात्मक विचारांचा असतो, त्याला मी बांधून ठेवतो. आणि त्याच्यासाठी मनातून निरनिराळ्या कल्पना. तरल मन हा शाप आहे का वरदान आहे वरदान, पण आपण शापासारखं वापरतो. त्याला ते मन तरी काय करणार आहे हे लक्षात ठेवा. एक प्रसंग मागे आपण बघितला होता, अत्यंत मार्मिक आहे. म्हणजे मनाला मी जे सांगेन ना त्याप्रमाणे वागतं. सांगतं कोण? बुद्धी सांगते. मग नकारात्मक का सांगायच्या, नकारात्मक सूचना का द्यायच्या? एक गाव आहे, त्या गावातली जत्रा आहे आणि तिथे एक MR म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह ते फिरत असतात ना. 12 गावांना काही 1200 गावांना ते फिरतात. आणि फिरतात त्यांना लॉजमध्ये ओळखी झालेल्या असतात. एक रात्र राहायचं दुसऱ्या गावाला, एक रात्रीचं दुसऱ्या गावाला. तो आपल्या नेहमीच्या लॉजमध्ये जातो. फार मोठं लॉज नाही, फार मोठं गाव नाही, पण जत्रा असल्यामुळे गर्दी खूप आहे. धर्मशाळा भरल्यामुळे हे याचं हॉटेलसुद्धा गच्च भरून गेलेलं आहे. आणि त्यांनी सगळं आपली खोलीसुद्धा त्यांनी दिलेली आहे भाड्यानं. आणि स्वतः म्हणलं मी काय करणार आहे, मी आता फक्त लोक येत राहणार रात्रभर, मी इथेच त्या गल्ल्यावर टेबलावर असं टेकून वगैरे बसणार. हा आला आणि म्हणतो की मला खोली पाहिजे, दिवसभर मी वणवण फिरतोय, मला पाठ टेकवायला पाहिजे. तो म्हणतो बघितलं जिन्याच्या खालीसुद्धा लोक झोपलेले आहेत, जिन्याच्या पायऱ्यावर सुद्धा असं टेकून झोपलेले आहेत, तुला मी खोली कुठे देऊ? तो म्हणतो म्हणजे मलाही जागलं पाहिजे, मग मला उद्या मला दूरचा प्रवास करायचा आहे, काय करणार? तो म्हणतो एक मात्र आहे की काही तासांपूर्वी एक अस्थम्याचा पेशंट आला. अस्थमा म्हणजे दमा. त्याला एवढा दमा लागलेला होता आणि त्याच्याकडे गोळी आहे, पण त्याला ती द्यावी लागते कोणीतरी. म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण खोली तू मला दे, दार मी उघडं ठेवणार आहे. तेव्हा त्याच्या खोलीत 2 कॉट्स आहेत. त्यांनी पूर्ण खोलीचं भाडं दिल्यामुळे ती दुसरी कॉट रिकामी आहे, तिथे तू झोपू शकतोस. दाराचा आवाज न करता जा, कारण त्या बिचाऱ्याला जर झोप लागली असेल तर झोपे इतकं त्याला किमतीचं काही नाही आहे. तो चांगला श्रीमंत माणूस आहे, पण दमे करू, ज्याला आपण अस्थमा म्हणतो ना, अस्थम्याचा अक्यूट, त्याला अटॅक येतात बऱ्याच वेळेला. तर ते झाल्यानंतर तो म्हणतो काही हरकत नाही, मी अगदी हलक्या पायाने जातो. आणि तसा तो जातो आणि झोपतो. दार उघडंच ठेवलेलं असतं ना, म्हणजे बंद करून घेतलेलं असतं, पण आतून लावलेलं नसतं. आणि काही वेळाने याला श्वासाचा एवढा जोरात आवाज येतो, असा जोरात आवाज येतो. आणि तो काय सांगतो ओरडून त्यातल्या त्याच्यात की ओपन द विंडो, वारं आलं पाहिजे आत, मी इथे गुदमरतोय. आणि अंधार तर एवढा, लाईट्स नव्हते, आणि हा त्या खोलीत तसा नवीन. हा विंडो, ह्याचा जर जीव वाचवायचा असेल तर दार उघडून उपयोग नाही, कारण दारातून वारा येणार नव्हता. ओपन द विंडो तो म्हणतो. मग अशा वेळेला हा विचार करतो की त्याला काठीसारखं काहीतरी दिसतं. हा चाचपडत जातो, अरे ही भिंत आहे, हे काय, हे दार आहे, असं करत करत हा ही खिडकी आहे, काच आहे त्याला, आणि त्या खिडकीची काच तो फोडतो. दुसरा म्हणतो की आय एम फिलिंग बेटर. आता जे वारं आलं ना त्यांनी फिलिंग बेटर, आणि त्याला शांत झोप लागते. दुपारी हा या विचाराने सुटतो सकाळी की आपण काय करायचं, त्याची काच फोडलेली आहे, त्याचे पैसे वगैरे त्याला द्यायचे. दोघंही उठतात. तो म्हणतो की तू एंजल म्हणून मला भेटलास, मी मेलोच असतो, कारण सगळीकडे एवढी गर्दी, कोण ऐकणार होतं माझं, तू मात्र माझं वाचवलंस, तू आहेस कोण मला माहीत नाही, पण बघ. तर तो म्हणाला की काच फोडली त्याचं. मग तो म्हणतो की रात्री मी काच फोडली, खिडकीची फोडली नव्हती, आत एक कपाट होतं ना, त्या कपाटाची काच त्याने फोडली होती. पण कपाटाची फोडलेली काच त्या अस्थम्याच्या पेशंटला वाटलं, खिडकी उघडली गेली, लक्षात ठेवा, आणि खिडकीतून वारा आला आणि याला बरं वाटलं. हा मनाचा खेळ नाही आहे. आणि अस्थमा हा जो रोग आहे, दमा, तो मनाशी जोडलेला असतो. शरीराचा संबंध आहेच ना. आता महाराजांना दमा होता किंवा असा विकार आपण म्हणतो ना, कफाचा विकार रामदासांना सुद्धा होता, कारण खूप लवकरच्या जीवनात ते खूप कष्ट करून साधना वगैरे करतात, पण त्यांच्या मनावर त्याचा परिणाम झाला नाही. मन त्यांचं स्वामी होते ते मनाचे, हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून
काच फुटली कपाटाची, ह्याला वाटलं खिडकीची, आणि त्यांनी ते बुद्धीनं त्याला एवढं निश्चित सांगितलं खिडकीची काच फुटली म्हणजे वारं आलेलं आहे, वारं आलेलं आहे म्हणजे तुझा श्वास आता जो अनियमित चाललेला आहे तो नियमित चालायला हरकत नाही, तो शांतपणे झोपला. मग आपल्या कल्पनेवर किती आहे बघा. आपण मनाला ज्या सूचना देणार आहोत, आता त्यांनी नकळत सूचना दिल्या, अरे बाप खिडकी काच फुटली, आता वारं आलेलं आहे. खरं काहीच फरक पडला नव्हता. असंच बरंच असतं. हे मनाचं स्वरूप लक्षात घेतलं ना तर बुद्धीनं मनावर कसं नियंत्रण आणायचं हे आपल्याला चांगलं कळतं. मन विष आहे आणि मन अमृतही आहे. विषारी मन म्हणजे इतक्या कल्पना, आणि कधी कधी आपण म्हणतो ना आपणच आपला शत्रू आहोत. आपण इतक्या विचित्र कल्पना करून घेतो स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल, आणि आपण आपल्या जीवनात आपण म्हणतो ना माती करतो जीवनाची, कारण माझ्या मनात विष आहे. निर्विष मन झालं पाहिजे. निर्विष मन म्हणजे काय, हे जे काम क्रोध वगैरे ते गेले पाहिजेत. किती सूडाचे विचार मनात येतात, किती वर्षांचं आपण आपलं जे काही कारणाने झालेलं असेल ते वैराचे विचार मनात संवादच्या संवाद पाठ असतात. आणि लोक म्हणतात सुद्धा, मला अजून आठवतं ते वाक्य, मला अजून साहेबांनी दिलेलं ते फायरिंग आठवतं. हेडमास्टर सगळ्यांच्या देखत, अरे पण हेडमास्टरांनी कौतुकही केलेलं असतं, हेडमास्टरांनी सगळ्यांच्या देखत तुला प्रशस्तीपत्र दिलेलं असतं, ते सगळं विसरतो. हे फक्त द्वेष, सूड, म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना दंश आणि डंख, ह्या दोन असतात, नांगी त्यांना दंश, ह्याच्यासाठी माझं मन व्यापून ठेवतो. चुकीचं आहे. कधीतरी माझ्याकडे ये, मी तुला दाखवेन, ही जुनी भाषा झाली. आता नाही आहे तसं. मोडेन पण वाकणार नाही. अरे मग तुला मोडावंच लागेल. आज जरा मी वाकेन, पण आज ज्याच्यासमोर वाकलोय त्याला उद्या माझ्यासमोर वाकवेन, हे चांगलं मॉडेल आहे. मोडेन पण वाकणार नाही. ज्या वेळेला तलवारीच्या जोरावर या गोष्टी घडत होत्या, आता कुठेतरी बटन दाबल्यानंतर कुठेतरी ते डिव्हाइस उडतं, म्हणजे बॉम्ब वगैरे सारखं, आणि केवढा संहार करून जातं. आता ते मनगट, ती छाती, तो दंड, ह्याला आता काही उरलेलं नाही. किंमत खरंच उरलेलं नाही. म्हणून विचार करा की आता जीवन बदललेलं आहे, त्यामुळे जीवनाचं तत्वज्ञान बदलतं. पूर्वीच्या म्हणींना नवीन अर्थ येतो. पूर्वीचे जे विचार लोकांनी दिलेले असतात ते सध्याच्या संदर्भात जर त्याच्यावर विचार केला नाही तर आपण दकियानुसी म्हणजे सनातनी आणि बुरसटलेले होतो. काळाबरोबर बदलणारा धर्म हिंदू धर्म आहे. कारण हिंदू धर्म हा एखाद्या नदीसारखा आहे, वाहत असतो, आणि अनेक नद्या मिळाल्यानंतर जो समुद्र होतो ते तर हिंदू धर्माचं सुंदर प्रतीक आहे, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर मन स्वर्गही बनवता येतं आणि नरकही बनवता येतं, विषही बनवता येतं आणि अमृतही बनवता येतं. आणि वाल्याचं मन उदाहरण घ्या, अजामेळाचं मन लक्षात घ्या. ही दुष्ट माणसं आहेत, हिंसक माणसं आहेत. पण त्यांनी जर ठरवलं की मन बदलायचं, मन बदलण्याच्या निरनिराळ्या क्रिया आहेत, त्यानंतर बघूया. म्हणजे रिडिरेक्शन, रिचॅनलायझेशन, सब्लिमेशन, ट्रान्सफर, या निरनिराळ्या मेथड्स आहेत. मनाची दिशा वळवली, मनाची शक्ती वळवली तर मन चांगल्या कामात लागू शकतं. ह्याच्यासाठी शिक्षण पाहिजे, आणि मुख्य म्हणजे शाळेतलं वगैरे शिक्षण नाही. मी स्वतःचं केलेलं शिक्षण किंवा त्याला थोडा आत्मोद्धार, आपण जो विषय चालला आहे तो पाहिजे. त्याच्यासाठी उपासना पाहिजे, त्याच्यासाठी नामस्मरण पाहिजे, या सगळ्या गोष्टी पाहिजेत. म्हणून मन नरक आणि मन स्वर्ग, हे तर फार प्रसिद्ध वाक्य आहे. यू कॅन मेक हेवन आउट ऑफ हेल और हेल आउट ऑफ हेवन इन युअर माइंड. मनातच नरक आणि मनातच स्वर्ग, मनातच नंदनवन आणि मनातच भकास ओसाड वाळवंट. कोण करतो हे सगळं? बुद्धी. तुम्हाला सांगतो, आपण बुद्धीबद्दल आज बोललेलो नाही आहोत, पण बुद्धी ही वंडर स्टिक आहे, ज्याला मॅजिक वॉन्ट म्हणतात ना. वॉन्ट बॅटन असतो कोणाच्या संगीतकाराच्या ह्याच्यात, तो हलवून तो सगळी वाद्यांना सूचना देतो. जादूगार असतो, छऊ छडी फिरवतो आणि गोष्टी घडतो. तशी बुद्धी आहे. बुद्धी किमया आहे, बुद्धी जादू आहे, पण ती योग्य दिशेने वापरली नाही तर ती जास्त सत्यानाश करते मनापेक्षा. त्याच्यानंतर मन स्वर्ग आहे, आत्ता सांगितलं तुम्हाला. स्वर्ग म्हणजे अशी एक भावना आहे, ती अखंड आनंदाची भावना, त्याला स्वर्ग म्हणायचं. आणि मीच माझा शत्रू, आणि आत्मा न आत्मानम अवसादयेत, तो अवसाद म्हणजे मीच जर डिप्रेस होणार असेल, जर खचणार असेल, जर खड्ड्यात जाणार असेल तर मला कोण वाचवणार आहे? माझा मीच. हे लक्षात ठेवा. मन हे प्रक्षुब्ध सागरासारखं आहे, हे लावणाऱ्या सतत लाटा येतात त्याच्यावर, पण तेच मन निस्तरंग सरोवरासारखं सुद्धा आहे.
वाहणाऱ्या नदीसारखं सुद्धा आहे, पण नदीत असलेल्या खोल शांत डोहासारखं सुद्धा आहे. म्हणजे मनात या सगळ्या बाजू आहेत मनाला. मन शांत करता येतं का? हो. मन चंचल होतं का? हो. मन स्थिर करता येतं का? हो. हेच उत्तर आहे. कशाने होतं हा प्रश्न अर्जुनाने विचारलाय, त्याला कृष्णाने उत्तर दिलेलं आहे. हे आपण बघूया. मग काय, सगळ्यात मनाचं आपल्याला म्हणलं की आपल्याला बहिणाईची ती कविता आठवते. त्या कवितेतल्या फक्त ओळी वाचूया आणि समर्थाने केलेला उपदेश वाचून, ते प्रिस्क्रिप्शन आहे. आत्तापर्यंत आपण हे करतोय ना, ते मनाचं डायग्नोसिस, उपाय काय त्याच्यावर. फार सुंदर एक श्लोक आहे मनाचा, तो आपण म्हणणार आहोत, वाचणार आहोत. इथे तुम्हाला सांगता, ती म्हणते मन वढाय वढाय, म्हणजे मन ओढाळ आहे, ओढ आहे. जशी वासराला आईची ओढ असते, गाईची, प्रत्येकाला कशाची ना कशी तरी ओढ असते. आपण म्हणतो ना, मी सिगरेट ओढतो, नाही, सिगरेट ह्याला ओढते. संपली असेल सिगरेट तर रात्री 2-2 किलोमीटर दुकान उघडं आहे असं पाहणारे लोक होते. आता कुठेही मिळते, पण गोष्ट सोडा. दारू पिते ह्याला, हा पित नाही दारू. ड्रग्ज वगैरे असतात ना, ते ह्याला इतका गुलाम बनवतात, हा ड्रगचा गुलाम बनतो, ड्रग मास्टर बनतात. हे किती विचित्र आहे सांगा बरं. आणि म्हणून सांगितलेलं आहे, वाहणाऱ्या नदी मन वढाय वढाय, काय सुंदर जसं पिकावैलं ढोरं. शेत सुंदर आलेलं आहे, ग्रीन, आणि त्याच्यात जर एखादं जनावर आलं, गाय म्हैस, आणि त्याला हाकलली ना, ते पुन्हा तिथे येणार. तुमच्या कंपाऊंडला सुद्धा एखादं जर झाड असेल, ज्याची पानं एखादं हाकल, किती हाकला हाकला पुन्हा येतं पिकावर. हे आहे. नंतर मन एवढं एवढं जसा खाकसाचा, म्हणजे खसखशीचा दाणा, खसखस एवढासा दाणा आहे. म्हण केवढं केवढं आभाळात मावे ना. हा जो अनुभव आहे ना तिचा, हा वेदातल्या ऋषींचा अनुभव आहे, आणि हा अलीकडच्या तुकाराम सारख्या संतांचा अनुभव आहे. अणोरणीयान महतो महीयान. अणु इतकं लहान आहे, आणि महान तुमची जी कल्पना असेल त्याच्यापेक्षा सुद्धा मन महान आहे. तुकाराम काय म्हणतात, अणुरणीया ठोकडा तुका आकाशा एवढा. हनुमंताचं वर्णन केलेलं आहे. आज शनिवार आहे म्हणून आपण बघणार आहोत. हनुमान हा मनाचा देव आहे. कारण श्वास जितका तुमचा नियंत्रित राहील ना, तितकं मन शांत व्हायला मदत होते. म्हणून म्हणतात ना, 3 श्वास घ्या, हे म्हणतात सगळ्या काय, काउंट युअर, 1-10 पर्यंत मोजा, आरशासमोर उभं राहा, स्वतःला सूचना द्या, आहेत तिथे थांबा, मनातल्या मनात आठवा. मग हे काय आठवा, आतल्या परमेश्वराला आठवा, किंवा स्वतःचं नाव घेऊन सूचना द्या की तू जिथे मागे जाऊन शिव्या देणार आहेस ना, त्याच्यासाठी तुझा जन्म नाही आहे. स्टॉप, स्टॅच्यू, विचार कर, आणि मग बऱ्याच वेळा तू मागे फिरशील. ती मला शिव्या देऊन गेले, मी काय तिच्याच लेवलला येऊ. म्हणून हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून पुढे काय, मन एवढं एवढं खसखशीचा दाणा. त्याच्यानंतर समर्थाने मनोबोध काय केलेलं आहे, फार महत्त्वाची पुढे येणार आहे ती. शनैही शनैही उपरमेत. त्यावेळेला ही ओळ लक्षात ठेवा. रती नायिकेचा पती नष्ट आहे. रती नायिकेचा पती मदन, तो नष्ट आहे म्हणजे तुमचा नाश करतो, हे लक्षात ठेवा. म्हणून मनातीत होऊन राहे. किती सुंदर आहे. रती नायिकेचा, रतीचा पती मदन हा नष्ट आहे, हा दुष्ट आहे. त्याच्यावर विजय मिळवत असेल मनातीत, बियॉन्ड माइंड, म्हणजे बुद्धीच्या स्थळी तुम्ही जा, हेच सांगितलेलं आहे. आणि शेवटी काय सुंदर आहे, तुम्ही लक्षात ठेवा, मना वासना वासुदेवी वसुदे. किती सुंदर शब्द आहेत. आपण आता वासुदेवाचा मंत्र म्हणणार आहोत, हे लक्षात ठेवा. मना वासना वासुदेवी वसुदे, मना कामना कामसंगी नसोदे, मना कल्पना वाउगीते न कीजे, मना सज्जना सज्जनी वस्ती कीजे. किती शब्द लक्षात ठेवा. वासना, कामना, कल्पना याच्यावर तू नियंत्रण ठेव. आणि त्याच्यासाठी काय, सज्जनी वस्ती कीजे. मना सज्जना राघवी वस्ती कीजे. रामात राहा. आपले महाराज सांगतात नामात राहा. जयाने सदा वासनामात केला, तुम्ही रामात करा, किंवा निदान सज्जनांच्यात वास करा, म्हणजे सत्संग करा, जो आपण आपल्या सद्गुरूंच्या प्रेरणेने इतके दिवस करतोय. हा सत्संगच आहे, लक्षात ठेवा. मनातीत म्हणजे बुद्धीच्या पातळीवर. आणि मनाचा स्वामी जर कोण असेल तर तो हनुमान, ज्याचा आजचा दिवस आहे. आणि म्हणून हनुमंताचं स्मरण करूया. कसा हनुमान आपल्याला मनावर विजय मिळवायला उपयोगी पडतो, हा विषय आपण नंतर बघणारच आहोत. भीमरूपीच्या वेळेला आपण तो बघितलेला आहे. पण आता एकच स्वतःला सांगूया की 13 दिवस जर या वर्षाचे उरलेले आहेत, आजचा उरलेला दिवस, आजच्या ह्या दिवसाची संध्याकाळ आपण किती ऐकलं मनाबद्दल, विचार करा तुम्ही.
आणि मग इतकं माझ्या मनाला सुद्धा हे सगळं आहे. बुद्धीचं नियंत्रण मनावर कसं, हा विषय आता नंतर बघणार आहोत आपण. आहे त्या ठिकाणी ताठ बसूया, शांत. हनुमंताचं जे वर्णन आहे ना, ते मनाचं वर्णन म्हणायला काय हरकत आहे. ब्रह्मांडा भोवते वेढे वज्रपुच्छे करू शके, तयासी तूर्णा कैची ब्रह्मांडी पाहता नसे. बघा, हे मनाचं वर्णन का नाही समजायचं. पण त्याचं ते वज्रपुच्छ आहे. तो जेवढं वाढवायचं तेवढं वाढवू शकतो, कमी करायचं तेवढं कमी करू शकतो. आपण सुद्धा हे करू शकतो. त्याच्यासाठी मनावर बुद्धीचा अंकुश किंवा बुद्धीचं नियंत्रण पाहिजे. शांत. मंत्र म्हणूया आणि लक्षात ठेवूया, मना वासना वासुदेवी वसुदे. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 शांत. शक्तिमंत्र म्हणूया. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जय नारायणी नमोस्तुते. ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात जोडूया, ते चेहऱ्यावर डोळ्यांवर. अगदी सावकाश डोळे उघडून समोरच्या भिंतीवर असलेला तो तेजस्वी रथ सद्गुरुनाथ श्रीकृष्ण, आपण ज्याला बन्सीधर म्हणतो, त्याचं रहस्य आपण एकदा सांगणार आहोत. तो का ठेवला इथे गीतेचा विषय असताना, आणि मुख्य म्हणजे प्रभूची वाङ्मयी मूर्ती, गीता ग्रंथ, सगळ्यांचं दर्शन घ्यायचं आहे. शांत, आनंद. महाराज महाराज महाराज.